अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हिंदू धर्मशास्त्रातील झोपेचे 50 नियम संसारी माणसाने अवश्य पाळावे. 1. दुसऱ्याचे अंथरूण किंवा पांघरून घेऊन झोपल्याने त्या व्यक्तीचे आजार किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते. 2. हाताचा उशीसारखा वापर करून हातावर डोके ठेवून झोपणे हे दारिद्र्यतेचे लक्षण आहे. 3. घराच्या उंबरठ्यावर डोके ठेवून झोपल्याने हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. 4. अभ्यास करणारी व्यक्ती किंवा जी तपस्वी माणसाने कधीही रात्री उशिरापर्यंत जागू नये, कारण यामुळे बुद्धीचा क्षय होतो. 5. ओल्या केसांनी महिलांनी, लहान मुलांनी कोणीही कधीही झोपू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आरोग्य बिघडते. स्कंद पुराण. 6. झोपण्यापूर्वी आपल्या पितरांचे आणि कुलदेवतेचे स्मरण करावे. यामुळे दुःस्वप्ने पडत नाहीत. 7. झोपताना अंगावर घेतलेले पांघरूण पायाने झटकू नये. हे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे आहे. 8. चपला किंवा बूट घालून कधीही पलंगावर बसू नये किंवा झोपू नये. 9. कपाळावर भस्म किंवा टिळा लावून झोपल्यास तो पुसून घ्यावा, कारण झोपेत त्याचे विद्रुपीकरण होणे अशुभ असते. 10. अन्नाचा कण तोंडात असताना किंवा उष्ट्या हाताने झोपल्यास लक्ष्मी माता कोपते. पद्मपुराण. 11. पलंगावर बसून नखे कापणे किंवा केस विंचरणे हे घराच्या नाशाचे कारण ठरते. 12. झोपताना कधीही तुळशीचे पान जवळ ठेवू नये किंवा तोंडात टाकू नये. 13. घरामध्ये ज्या ठिकाणी धान्य साठवले जाते त्या खोलीत झोपणे टाळावे. 14. विनाकारण जास्त काळ झोपणे हे तमोगुणाचे लक्षण आहे, जे माणसाला अधोगतीकडे नेतो. भगवद्गीता. 15. झोपताना आपले तोंड पश्चिमेकडे असेल तर मानसिक अस्वस्थता वाढते. 16. कधीही पूर्णपणे नग्न होऊन झोपू नये, कारण यामुळे पितृदोष लागतो. वशिष्ठ स्मृती. 17. गुरु, अग्नी आणि ब्राह्मण, आईवडील यांच्याकडे पाय करून कधीही झोपू नये. मनुस्मृती. 18. अंथरुणावर बसून जेवण केल्याने शरीरात रोगांचा प्रादुर्भाव होतो. 19. अपरिचित किंवा शत्रूंच्या घरी कधीही झोपू नये, जेवू पण नये. विदुर नीती. 20. ज्या खोलीत सूर्यप्रकाश येत नाही, हवा कोंडलेली असते, अशा खोलीत झोपल्याने आजारपण व अकाली मृत्यू येते. वास्तुशास्त्र. 21. झोपताना पायावर पाय चढवून झोपल्याने नशिबाची साथ कमी मिळते. 22. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. अशक्य शक्य करतील स्वामी. 22. रात्री झोपताना तुटलेली किंवा फाटलेली चादर वापरणे म्हणजेच दारिद्र्याला निमंत्रण देणे होय. पराशर स्मृती. 23. पलंगावर बसून रडणे किंवा शोक करणे अत्यंत अशुभ मानले जाते. गरुड पुराण. 24. रात्रीच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून झोपू नये. 25. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने मेद म्हणजे चरबी वाढतो आणि आयुष्य कमी होते. सुश्रुत संहिता. 26. झोपण्यापूर्वी कडू वस्तूंचे सेवन करू नये. 27. ब्रह्ममुहूर्तावर उठून जे भगवंताचे नामस्मरण करतात त्यांचे सर्व पाप नष्ट होते. देवी भागवत. 28. झोपताना डोक्याजवळ दिवा किंवा मेणबत्ती पेटती ठेवू नये. 29. झोपताना उशी खूप उंच नसावी, अन्यथा रक्ताभिसरण विस्कळीत होते.
30 अतिराग मनात धरून झोपल्याने त्याचा परिणाम यकृतावर, लिव्हरवर होतो. चरकसंहिता 31 अशुद्ध अवस्थेत अंघोळ न करता किंवा हातपाय न धुता कधीही पवित्र ग्रंथाजवळ झोपू नये. 32 आजारी माणसाने नेहमी पूर्व दिशेला डोके करून झोपावे. भृगुसंहिता 33 रात्री झोपताना गडद काळ्या रंगाचे कपडे वापरणे टाळावे. ज्योतिषशास्त्र 34 रात्रीच्या वेळी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली झोपणे वर्ज्य आहे, कारण तिथे अशुभ शक्तींचा वास जास्त असतो. कूर्मपुराण 35 झोपेतून उठल्यावर लगेच आरसा पाहू नये. आधी स्वतःचे तळहात पाहावेत. 36 झोपण्यापूर्वी आईवडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास दीर्घायुष्य लाभते. महाभारत 37 सकाळी सूर्योदयानंतरही झोपून राहणे हे दारिद्र्याचे प्रमुख लक्षण आहे. चाणक्यनीती 38 झोपताना दक्षिणेकडे डोके ठेवून झोपल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सुखशांती मिळते. 39 कधीही तिन्ही सांजेला संध्याकाळी झोपू नये, कारण हा वेळ देवांच्या आगमनाचा असतो. ब्रह्मवैवर्त पुराण म्हणजेच माता लक्ष्मीला येण्याची वेळ. 40 स्मशानभूमीतून किंवा अंत्यसंस्कारावरून आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय कधीही घरात किंवा पलंगावर झोपू नये किंवा बसूही नये. गरुड पुराण. 41 कधीही पलंगावर बसून दानधर्म किंवा पैशांची देवाणघेवाण करू नये, कारण झोपण्याची जागा ही व्यवहारासाठी अशुभ मानली जाते. कौटिल्य अर्थशास्त्र 42 ज्या खोलीत देवांचा कपाट किंवा देवघर आहे तिथे देवाकडे पाय करून कधीही झोपू नये. हे देवांचं अपमान करण्यासारखे मानले जाते. स्कंदपुराण 43 पलंगाच्या पायाशी बसून कधीही जेवू नये. वामन पुराण 44 कडक उन्हातून आल्यावर लगेच झोपू नये. शरीराचे तापमान सामान्य झाल्यावरच विश्रांती घ्यावी. 45 पलंगाखाली कचरा किंवा जुनी चप्पल-बुटं कधीही ठेवू नयेत. 46 खूप वेळ उताने आकाशाकडे तोंड करून झोपल्याने पचनाचे विकार होऊ शकतात. आयुर्वेद सार 47 पालथे पोटावर झोपणे हे शास्त्रात निषिद्ध मानले आहे. यामुळे पोटाचे आणि पाठीचे आजार होतात. 48 घराच्या छतावर किंवा मोकळ्या आकाशाखाली झोपताना तोंड झाकून घ्यावे. धर्मसूत्र 49 झोपताना आपले डोके भिंतीला स्पर्श करेल अशा बेताने झोपावे. मधल्या जागेत झोपू नये. मयमतम वास्तू 50 झोपताना दोन्ही हाताच्या मुठी आवळून झोपू नये. प्राणायाम शास्त्र झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.